खरंच ग्रह माणसाचं भविष्य ठरवतात का, की माणसाचं आयुष्य त्याच्या कर्मांनी बदलतं? संत तुकाराम महाराजांनी या प्रश्नाचं उत्तर खूप वर्षांपूर्वीच दिलं होतं. ही आहे एका मुलाची गोष्ट, जो ग्रहांच्या भीतीतून कर्माच्या सत्यापर्यंत पोहोचला. आर्यन नावाचा एक तरुण मुलगा गेल्या काही महिन्यांपासून सतत ज्योतिषशास्त्राचे व्हिडिओ पाहत होता. राशी, ग्रह आणि भविष्य याच विचारांमध्ये त्याचं मन अडकून पडलं होतं. शेवटी एक दिवस तो एका प्रसिद्ध ज्योतिषाकडे गेला. त्या खोलीत विचित्र शांतता होती. फक्त दिव्यांची मंद ज्योत हलत होती. ज्योतिषाने त्याची कुंडली पाहिली आणि त्याचा चेहरा अचानक गंभीर झाला. त्यानं सांगितलं, तुझी ग्रहस्थिती सध्या चांगली नाही. आर्यनच्या मनात भीतीची लाट पसरली. त्याला वाटू लागलं की आता त्याचं आयुष्य ग्रहच ठरवणार आहेत. त्या दिवसानंतर तो सतत भविष्याचीच चिंता करू लागला. प्रत्येक अपयशासाठी तो ग्रहांना जबाबदार मानू लागला. त्याचा आत्मविश्वास हळूहळू कमी होत होता. हे सगळं त्याचे आजोबा शांतपणे पाहत होते. आर्यनचे आजोबा संत तुकाराम महाराजांचे खूप मोठे भक्त होते. दररोज सकाळी ते अभंग वाचायचे आणि कर्म, भक्ती आणि समाधानावर विश्वास ठेवायचे. एक दिवस ते शांतपणे आर्यनजवळ येऊन बसले. त्यांनी आर्यनच्या खांद्यावर हात ठेवला आणि शांतपणे बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, बाळा, संत तुकाराम महाराजांनी लोकांना कधीच ग्रहांच्या भीतीमध्ये जगायला शिकवलं नाही. त्यांच्या अभंगांमध्ये सतत कर्म, भक्ती आणि सत्य यांचाच उल्लेख दिसतो. तुकाराम महाराजांच्या विचारांमध्ये अंधश्रद्धेला कधीच स्थान नव्हतं. त्यांनी लोकांना ग्रहांची भीती नाही तर चांगल्या कर्मांची जाणीव करून दिली. ज्योतिष मार्गदर्शन देऊ शकतं, पण आयुष्य चालवत नाही. जर ग्रहच सगळं ठरवत असतील तर मेहनतीचं महत्वच उरत नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. त्या रात्री पहिल्यांदाच आर्यनच्या मनात भीतीपेक्षा विचार निर्माण झाले. त्या रात्रीनंतर आर्यन खूप वेळ विचार करत बसला. पहिल्यांदाच त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला, खरंच माझं आयुष्य ग्रह ठरवत आहेत का? आजोबांचे शब्द त्याच्या मनात सतत फिरत होते. हळूहळू त्याच्या मनातील भीती कमी होऊ लागली. आता तो सतत भविष्याची चिंता करत बसत नव्हता. त्याने स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवायला सुरुवात केली. काही दिवसांनी आजोबांनी आर्यनला देहूला नेण्याचा निर्णय घेतला. ते ठिकाण होतं संत तुकाराम महाराजांची पवित्र भूमी. त्या भूमीत पोहोचताच आर्यनच्या मनाला एक वेगळीच शांतता जाणवली. पहिल्यांदाच त्याच्या मनात भीतीपेक्षा शांतता जास्त होती. आजोबांनी शांतपणे नदीकाठी बसून पुन्हा बोलायला सुरुवात केली आणि मग त्यांनी संत तुकाराम महाराजांचा खरा विचार समजावून सांगितला. आजोबा म्हणाले, बाळा, तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धा आणि भीतीमध्ये जगायला कधीच शिकवलं. त्यांनी नेहमी भक्ती, नामस्मरण आणि सदाचार यांनाच खरं महत्व दिलं. शुभ जाल्या दिशा अवघाची काळ, अशुभ मंगळ मंगळाचे. मनात भक्ती आणि चांगुलपणा असेल तर प्रत्येक वेळ शुभच असतो. नक्षत्रांचा काय करावा विचार, नाम घेता हरी पावे पार. ग्रहांपेक्षा हरिनाम मोठा आहे. भक्ती माणसाला संकटातून बाहेर काढते. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणासी. बाहेरच्या भविष्य कथनापेक्षा स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणं जास्त महत्वाचं आहे. त्या दिवशी आर्यनला समजलं, ग्रहांपेक्षा कर्म मोठं असतं, भीतीपेक्षा भक्ती श्रेष्ठ. त्या दिवसानंतर आर्यनमध्ये हळूहळू बदल दिसू लागला. आता तो सतत भविष्याचा विचार करत बसत नव्हता. त्याने स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवायला सुरुवात केली. तो मेहनत करू लागला, स्वतःला बदलू लागला. ज्या भीतीनं त्याचं मन व्यापलं होतं ती आता हळूहळू नाहीशी होत होती आणि अनेक दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत होता. काही महिने गेले. ज्योतिषाने सांगितलं होतं, पुढची 2 वर्ष खूप कठीण असतील,
पण वास्तव हळूहळू बदलत होतं, कारण आता तो भीतीने नाही तर मेहनतीने जगत होता. आणि एक दिवस त्याला यश मिळालं. त्या क्षणी त्याला समजलं, भविष्य ग्रहांनी नाही तर त्याच्या कर्मांनी बदललं होतं. त्या संध्याकाळी आर्यन पुन्हा एकदा आपल्या आजोबांसोबत बसला होता. आता त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर शांतता होती. आजोबांनी शांतपणे आकाशाकडे पाहिलं आणि ते म्हणाले, बाळा, ग्रह दिशा दाखवू शकतात, पण चालायचं काम माणसालाच करावं लागतं. संत तुकाराम महाराजांनीही हाच संदेश दिला होता. भीतीमध्ये नाही तर श्रद्धा आणि कर्मामध्ये जगायला शिका. त्या दिवशी आर्यनच्या मनातील शेवटची भीतीही संपली आणि त्याला समजलं, भविष्य ग्रह नाही तर माणसाची कर्म घडवतात. अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. शुभ जाल्या दिशा अवघाची काल, अशुभ मंगळ मंगळाचे. नक्षत्रांचा काय करावा विचार, नाम घेता हरी पावे पार. संत तुकाराम महाराजांचा खरा संदेश, भीती नाही तर भक्ती आणि समाधान. ही कथा शैक्षणिक आणि प्रेरणादायी उद्देशाने तयार करण्यात आली आहे. कोणत्याही श्रद्धेचा अपमान करण्याचा हेतू नाही.